नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अजून पण मला बरेच कॉमेंट मेहंदीविषयी येत असतात की आम्हाला अजिबातच मेहंदी काढता येत नाही, म्हणून आपण मेहंदीचे क्लासेस पुन्हा सुरू करत आहोत। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळणार आहे। अगदी बेसिकपासून आपण आता सुरुवात करणार आहोत। तर कोण जो आहे तो तुम्हाला कितपत जाड कितपत बारीक हवा त्या पद्धतीने कापून घ्यायचा आहे आणि सर्वात आधी तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही कोन पकडा आणि आपल्याला आता इथे फक्त थेंब आपण इथे जे टिंब आहे डॉट आहे त्याची प्रॅक्टिस करत आहोत। आता तुम्हाला वाटेल हे काय एवढं कोणालाही जमेल, पण नाही। जर तुम्हाला अगदी व्यवस्थित मेहंदी काढायला शिकायची असेल सोप्या पद्धतीने तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टींची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही छान मेहंदी काढू शकाल। तर अगदी बेसिकपासून मी तुमच्याबरोबर गोष्टी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर देखील नक्की करा आणि कॉमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून काय बघायला आवडेल, काय सुधारणा करायला हवी हे देखील नक्की सांगा। आपण बेसिकपासून फुल हँड मेहंदीपर्यंत क्लास करणार आहोत यावेळेस पूर्ण, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि लाईक करा। लाईक केलं की आम्हाला पण छान वाटतं, त्यामुळे लाईक नक्की करा। बघा आता मी छोटे छोटे डॉट ते मोठे डॉटपर्यंत आपण काढलं आहे। आता आपल्याला स्लिपिंग लाईन आपण काढतो आहे, आडवी रेषा। सगळे जे शेप्स असतात त्यांची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे। आता हे छोट्या छोट्या साईजमध्ये आपण प्रॅक्टिस करणार, मग आपल्याला हवं तितकं लांब लाईन ओढता येणार आहे। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करत आहोत। हे बघा आता पहिले आपण डिस्टन्सनी लाईन काढत होतो, आता अगदी जवळ आपण ही लाईन काढत आहोत। तर ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे। जवळ आणि लांब अशा दोन्ही पद्धतीने लाईन्स आपल्याला काढायच्या आहेत। सुरुवातीला येईलच असं नाही, पण प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसने सगळं होणार आहे। त्यानंतर जसं आडवी लाईन आहे तशीच उभी लाईन पण काढायची आहे, कारण की रांगोळी असू दे, मेहंदी असू दे किंवा कुठलंही चित्र आर्ट असू द्या, त्याच्यामध्ये बेसिक शेप्स जे असतात ते सेमच असतात जवळपास। तर जर त्याची प्रॅक्टिस आपण व्यवस्थित केली तर पुढे आपण त्याच्यापासून मोठ्या मोठ्या डिझाईन्स तयार करायला शिकू शकतो। तर आता आपण इथे उभ्या लाईन्स काढल्या आहेत, तर ह्या देखील आपल्याला जवळजवळ उभ्या लाईन काढायच्या आहेत। आपण आधी डिस्टन्सनी काढल्या, आता जवळजवळ ह्या अशा दोन दोन, मग तुम्ही याची 2 लाईन 3 लाईन 4 लाईन अशी देखील जवळजवळ काढून प्रॅक्टिस करू शकता। उभ्या झाल्या, आता त्याच्यानंतर क्रॉसमध्ये देखील लाईन आपल्याला काढता आली पाहिजे, त्यामुळे आता आपण इथे क्रॉस लाईन काढत आहोत। जशी क्रॉस डिस्टन्समध्ये आहे तशाच क्रॉस आपण जवळजवळ देखील काढत आहे। हे बघा खूप सोपं आहे, काढलं प्रॅक्टिस केली की तुम्हालाही अगदी सहज मेहंदी काढता येणार आहे। बघा दोन्ही बाजूनी आपण काढतोय, एक लाईन आपण खालून वरती नेली होती आधीची, आता वरून खाली, अशा दोन्ही पद्धतीने आपण ही प्रॅक्टिस करत आहोत। जर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगेन लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन्स मिळेल। तर आज आपण टोटल किती शेप काढलेत ते मी इथे काउंट तुम्हाला लिहून दाखवते आहे। तर आय थिंक 5 ते 6 शेप आपण इथे आज प्रॅक्टिस केलेली आहे। तर चला मग सुरुवात करा मेहंदी काढायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।